डोसा बनवण्याचे बरेचसे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केले, पण आज खूप वेगळ्या पद्धतीचा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते। कोणतेही डाळ तांदूळ वगैरे भिजत घालण्याची आवश्यकता नाही। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या भरून चुरमुरे घेतलेत आणि त्यानंतर 1 वाटी कच्चा रवा घेतलेला आहे। रवा कोणताही चालेल, बारीक किंवा मोठा। तर प्रमाण बघा, 2 वाट्या चुरमुरे, 1 वाटी रवा घातलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी दही घातले, कारण दही खूप आंबट असल्यामुळे कमी घातलेलं आहे। थोडीशी आंबूट चव पण याला आली पाहिजे। आणि त्यानंतर 1 वाटीभर पाणी घातले। तर हे अगोदर मिक्स करून बघते। आणि चुरमुरे बघा असं पाणी शोषून घेतात, खूप पाणी लागतं याला। तर जरासं घट्ट वाटते म्हणून अजून मी अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालते। साधारण 3 ते 4 वाट्या याला पाणी घातलेलं आहे। तर आता हे बारीक असं वाटून घेतले पहा। आणि वाटताना जर अजून आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी घाला, पण अशा पद्धतीने बॅटर बनवायचं आहे। तरीसुद्धा हे जरासं घट्टच वाटते। तर एका भांड्यामध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ राहिलेलं आहे, त्यामुळे अजून अर्धी वाटी मी पाणी घातले आणि ते पाणीसुद्धा यामध्ये घातलेलं आहे। तर आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। डाळ तांदूळ वाटल्यानंतर आपण डोश्यासाठी जसं बॅटर बनवतो तशा पद्धतीने सेम पीठ भिजवायचं आहे। यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे। तर त्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा मी कट करून घेतला आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा जरासा भाजत आला की 3 टोमॅटो कट करून यामध्ये घातलेत आणि टोमॅटो बघा थोडेसे असे मोठे मोठेच कट केलेले आहेत। त्यानंतर चवीनुसार घालायचं आहे मीठ, म्हणजे टोमॅटो पण पटकन सॉफ्ट होईल। 1 इंच आल्याचा तुकडा असा बारीक कट करून घातलेला आहे। त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि चांगलं हे भाजून घ्यायचे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या रेसिपी पाहायला भेटणार आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे पाहायला भेटणार आहेत। तर इथे सुक्या लाल मिरच्या मी 2-3 घातलेत। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा। आता टोमॅटो पण बघा चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं। त्यानंतर 2 ते 3 चमचे डाळे घालायचे। डाळे म्हणजे फुटाण्याची डाळ। त्यानंतर 2 चमचे मी कच्चे शेंगदाणे घातलेत। शेंगदाणे पूर्णतः ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असतील तरच घाला। थोड्या वेळासाठी हे भाजून घेतलं आणि त्यानंतर इथे पहा मी पुदिन्याची पानं घेतलेत। तर पानंसुद्धा स्वच्छ धुवून यामध्ये घातलेत। आता हे थंड होण्यासाठी एका साईडला काढून अजून थोडंसं कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल तापलं की मोहरी, जिरे, कढीपत्ता हे चांगलं तडतडून दिलं आणि इथे पहा मी पाव चमचा हिंग घालते। हिंगमुळे खूप भारी अशी चव लागते। टोमॅटो कांदा थंड झाल्यानंतर बारीक असा वाटून घेतला आहे आणि ते वाटण यामध्ये घातलेलं आहे। तर व्यवस्थित चांगलं हे शिजून द्यायचं आहे आणि तोपर्यंत बघा पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी खाण्याचा सोडा घालते। अगदी थोडंसं 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे, म्हणजे सोडा पटकन ॲक्टिवेट होतो। आणि पुन्हा एकदा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर याला बघा आता आपण जेवढं चांगलं पीठ फेटू ना तेवढे असे बबल्स यायला लागलेले आहेत। हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला। तर आता डोश्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे मी आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे डोसे व्यवस्थित येण्यासाठी या अगोदरसुद्धा मी तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे की तवा गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं। थंड पाण्याचा छिडकावा तव्यावरती टाकला ना की त्याचं टेम्परेचर पण कमी होतं आणि एकदम मस्त असे डोसे होतात। पण त्या अगोदर एखाद्या सुती कपड्याने तवा व्यवस्थित चांगला पुसून घ्यायचा। तर आता बघा हे जे बॅटर आहे याचे डोसे बनवण्या अगोदर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता 3 प्रकारचे डोसे मी तुम्हाला बनवून दाखवते। डोश्याचं पीठ तव्यावरती पसरून झाल्यानंतर आता बघा वरून थोडंसं तेल मी सोडलेलं आहे आणि
सांबार मसाला असतो ना, तो सांबार मसाला डोश्यावरती पूर्ण असा पसरून घ्यायचा. मस्त लागते चव एकदम. मग तुम्ही सांबार मसाला किंवा चाट मसाला कोणताही मसाला तुमच्या आवडीनुसार यावरती पसरून घ्या. आणि बघा एकदम कुरकुरीत असा डोसा झालेला दिसतोय. भाजलाय पण चांगला खरपूस असा. आणि हा डोसा ना नुसता जरी खाल्ला ना तरी खूप तोंडाची चव वाढते, भारी लागतो एकदम. तर आता दुसरा एक साध्या पद्धतीचा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते आणि नंतर मसाला डोसा, असे 3 प्रकारचे डोसे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. एकदम पातळ असा तवा भरून एकदम पेपर डोशासारखा डोसा मी बनवलेला आहे. आता 3 नंबरचा जो डोसा आहे तो मसाला डोसा. तर तव्यावरती पूर्ण असं पीठ पसरून घेतलं आहे डोशाचं. त्यानंतर ही जी मसाला चटणी बनवली आहे टोमॅटोची, ती चटणी या डोशावरती व्यवस्थित चांगली अशी पसरून घ्यायची आणि अगदी थोडीशी तेलाची धार वरून सोडायची. खालच्या साईडने बघा खरपूस कलर येईपर्यंत डोसा मी भाजून घेतलेला आहे आणि मस्त असा गरमागरम मसाला डोसासुद्धा आपला तयार झाला आहे. एक बनवलेला आहे साधा डोसा, त्यानंतर सांबार मसाल्याचा डोसा. खूप छान असे डोसे होतात चुरमुऱ्यापासून. आणि आता हा जो मी डोसा बनवलेला आहे तो आपला मसाला डोसा. असे 3 प्रकारचे डोसे तयार झालेत. तर या डोशाच्या 3 प्रकारापैकी तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला हे मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.